जी पाटिल, उनका यहाँ पे आना हुआ है। उनके साथ नाना मस्कर, काना मस्कर और उनके कई सारे दोस्त यहाँ पे आते हुए नजर आएंगे। उनका सभी का हम करेंगे स्वागत। दीपक जी पाटिल, जिनकी ओर से क्रिकेट में बहुत बड़ी बड़ी प्रतियोगिता हम हर साल देखते हैं, उसमें से एक बेहतरीन आयोजन उनकी तरफ से यहाँ पे किया गया है इस साल 40 गांव प्रीमियर लीग का। 40 गांव को इकट्ठा करके एक ही मैदान पर खिलवाना और बड़े प्लेटफॉर्म का एक मौका देना टेनिस क्रिकेट में, ये बहुत बड़ी उपलब्धि है। सरपंच साहब आइएगा, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में। तो मुकाबले में अगर देखा जाए तो जय चेरोबा सांगड़े टीम और यहाँ से दीपक इंटरप्राइजेस OV11 खानावली टीम। आरंभिक दो बल्लेबाज अजय पाटिल मैदान के अंदर आ चुके हैं। दीपक इंटरप्राइजेस आपका 12वां खिलाड़ी यहां पे भेजिएगा तुरंत। दीपक इंटरप्राइजेस आपका 12वां खिलाड़ी यहाँ पे नहीं है, ये बात ध्यान में रखिएगा। अगर पहली गेंद गिरी तो शायद बहुत सारे सवाल उठेंगे। आदित्य पाटिल और अजय पाटिल, यह आरंभिक दो बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाज परेश शेर के गेंदबाजी करेंगे। जय चेरोबा 11 सांगड़े टीम एक तरफ हम देखेंगे दीपक इंटरप्राइजेस एंड OV11 खानावली टीम। दोनों टीमें एक एक मुकाबला जीतकर विनर के बीच में यह मुकाबला हम देख रहे हैं। 5 ओवरों का यह मुकाबला। शुरुआत परेश शेर के गेंदबाजी करते हुए। पहली गेंद और मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर खेला, खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे और यह पहला झटका, फर्स्ट ब्रेक थ्रू, फर्स्ट विकेट डाउन दीपक इंटरप्राइजेस एंड OV11 खानावली टीम का। बल्लेबाजों ने की थी, उसमें से एक बल्लेबाज आदित्य पाटिल इज गॉन, इज ऑन ओनली 0 रन, गोल्डन डक विकेट का शिकार हुआ है। तो ये क्रिकेट है दोस्तों, कभी भी रुख बदलने वाला खेल, कभी भी रंग बदलने वाला खेल, जिसे क्रिकेट कहा जाता है। नए बल्लेबाज नेट नंबर 3 पर मैदान के अंदर महेंद्र शेल के सफलता मिली है यहाँ पे। अगर देखा जाए तो परेश शेल के को जाने जाते, एक अच्छे गेंदबाज जाने जाते हैं। पावर प्ले की ओवर यहाँ पे डालते हुए पहली गेंद के ऊपर चलता किया था बल्लेबाज आदित्य पाटिल को 0 धाव संख्या पर। अगर देखा जाएगा तो अब नए बल्लेबाज मैदान के ऊपर महेंद्र शेलके, परेश शेलके नारपोली गांव एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार। वो द विकेट के साथ ये अगली गेंद और हल्के हाथों से टैप किया था। 30 यार्ड दायरे के अंदर खड़े हुए खिलाड़ी की मिसफील्ड करी और इसका नतीजा आया, नंबर आए 4। अच्छी की थी, रिप्ले में हमने देखा, लेकिन बिल्कुल सामने गिरी थी गेंद ऋतिक पाटिल की और शायद उसकी वजह से थोड़ा सा मिसफील्ड हुआ था, लेकिन उसका फायदा तो जरूर मिला है दीपक इंटरप्राइजेस खानावली टीम को। 4 रन बनेंगे। गेंदबाज तैयार, परेश शेलके
फ्रंट फुट पर आकर खेलने की कोशिश, वहां पे प्रोटेक्शन है, सिंगल रन आएगी। सिंगल रन के साथ टीम के टोटल में हुआ इजाफा, रन संख्या बढ़ती हुई 5 रन 1 विकेट के नुकसान पर। साझेदारी तोड़ने में परेश शेलके को कामयाबी जरूर मिली थी, लेकिन अभी तक अगर देखा जाएगा तो 3 गेंदों के ऊपर 5 रन कर चुका है, क्योंकि एक चौवा भी आया था। अजय पाटिल, ये बंदा बिल्कुल काल बनकर आता है बल्लेबाजी के लिए। और इस साल अगर इस 23-24 साल की बात करें ना सुदर्शन, तो भाई कमाल की बल्लेबाजी देखी है इस खिलाड़ी की। हर एक फॉर्मेट में बल्लेबाजी करते हुए क्या 100% एफर्ट देता है। ओ इस देखिएगा, हवा में खेल दिया इस बार अजय पाटिल की विकेट जाने की। ओ माय गॉड, यहां से क्या ड्रॉप, क्या ड्रॉप आपने किसने किसकी की है। शायद भली बात ही जानते होंगे 40 गांव प्रीमियर लीग में खेलते हुए यहाँ पे जय चेरोबा सांगड़े टीम, क्योंकि ऐसे खिलाड़ियों को जीवन दान देना बहुत मुश्किल हो सकता है आगे जाकर। 2 रन बनेंगे, 2 रनों के साथ टीम का टोटल आगे जाता हुआ 7 रन। कोशिश अच्छी हुई थी, अजय पाटिल एक गेंद को फेस करते हुए 2 रन बनाकर खेल रहे हैं। आज किस्मत ने साथ दिया है अजय पाटिल का। पहली बल्लेबाजी करते हुए अर्धशतक लगाया था अपने नाम पर, और आप देखिएगा क्या शानदार बल्लेबाजी यहाँ पे जीवन दान में मिला था। अब देखना होगा, परेश शेलके हल्के हाथों से डिफेंस किया था। जानते हैं अजय पाटिल हर बार मौका नहीं मिल सकता, इसलिए अच्छे गेंद के ऊपर डिफेंस करके खेलना, स्ट्राइक रोटेट करना, ये अच्छी पहचान होती है खिलाड़ी के। और जहां तक बात की जाए परेश शेलके की, अच्छी गेंदबाजी हो रही है उनकी, तो रिस्क नहीं लेना चाहते। सिंगल रन बनेगी, सिंगल रन के साथ टोटल में हुआ इजाफा, रन संख्या 7 रन बन चुकी है। महेंद्र शेलके 2 गेंदों को फेस करके 5 रन निजी बनाकर योगदान दे रहे हैं अपने टीम के लिए। फ्रंट फुट पर आकर खेलने का प्रयास, चूके बल्लेबाज चूके, थोड़े से शक की नजरिए से अंपायर की तरफ, वाघमारी सर की तरफ देखा भी जरूर था, लेकिन अंपायर ने कहा कि अंदर से बाहर की तरफ निकली है गेंद। इसी के साथ पहली ओवर की हुई समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 8 रन। 40 गांव प्रीमियर लीग तीसरा साल है। तीसरे साल में क्या दमदार आयोजन किया है। यहाँ पे हमारे ग्राम पंचायत के एक सरपंच साहब दीपक पाटिल सर यहाँ पे बैठे हैं और देख रहे हैं ये कि इस मैदान की खासियत हर साल कुछ न कुछ अलग देखने को मिलता है। इस बार थाम लिया था पूरी आयोजन कमेटी ने कि इस साल कुछ अलग करेंगे, कभी नाइट के मुकाबले, कभी डे नाइट के मुकाबले। इस साल 40 गांव प्रीमियर लीग के मुकाबले, अगले साल शायद रायगढ़ प्रीमियर लीग का भी आयोजन करने का सोचेंगे जरूर। परेश शेलके अब नए गेंदबाज के साथ चलेंगे, क्योंकि परेश शेलके की ओवर हुई समाप्त। 8 रन देकर 1 विकेट ली थी उन्होंने। आउट होने वाले पहले बल्लेबाज आदित्य पाटिल मैदान के बाहर गए थे, लेकिन एक बल्लेबाज अभी मैदान में है जो आंखों में सल रहा है गेंदबाज के, उसका नाम है अजय पाटिल। गेंदबाज विशाल तैयार, हियर इज फर्स्ट वन, पहली गेंद। ओ हवा में खेल दिया इस बार, देखिएगा ये दूसरा मौका है, इस बार नहीं बचेंगे अजय। और इसी खिलाड़ी ने क्या छोड़ी भी थी, उदारी यहां पे चुकती कर ली, कैच लपक लिया, अजय पाटिल को चलता किया इस वक्त। अजय पाटिल को चलता किया, यह बहुत बड़ी उपलब्धि रहेगी मैं कहूंगा चेरोबा सांगड़े टीम के लिए। विशाल शेलके को पहली ही बहुत बड़ी सफलता मिली थी, और कोइंसिडेंस देखिएगा इसी खिलाड़ी ने क्या छोड़ी थी अजय पाटिल की, और ये शायद धब्बा था उनके नाम के ऊपर। मुकाबला अगर कुछ भी होता, मुकाबले का बुरा अंजाम होता, तो शायद इसी के साथ उनको बाहर जाना पड़ता था। कोसते थे सभी खिलाड़ी, बाहर देखने वाले गांव के खिलाड़ी, दोस्त लोग
कि यार उस अजय पाटिल की क्या छोड़ी थी, उसकी वजह से ये मुकाबला खोना पड़ा, लेकिन नहीं, वो दाग अपने माथे पर लेकर नहीं जाना चाहते थे गेंदबाज। गेंदबाजी करते हुए एक बड़े बल्लेबाज को आउट कर कर जो खुशी हासिल होती है, वो यहाँ पे खुशी महसूस की है गेंदबाज विशाल शेलके ने। नए बल्लेबाज यूनाइट नंबर 4 पर सूरज सावंत मैदान के अंदर दाखिल। बेलवली टीम का ये खिलाड़ी है, टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाली थी गेंद ने, विकेट देखिएगा। यहां पे जरूर बात करेंगे सुदर्शन की, धूप खिली है पूरी तरह से, थोड़ा सा टेम्परेचर हाई हो चुका है, इसकी वजह से विकेट थोड़ी सी पाटा हो चुकी है। टप्पा खाने के बाद थोड़ा सा बाउंस होती है गेंद और बिल्कुल नाक के सामने से, सीने के सामने से गेंद गुजर जाती है, तो ये थोड़ी सी मदद मिलेगी गेंदबाजों को। ये घुमाया, कवर ड्राइव, मरीन ड्राइव से भी खूबसूरत शॉट देखने को मिला, बेहतरीन चौवा, क्या शानदार कलाई का इस्तेमाल किया था। पॉइंट और कवर के बीच में से 4 रन। एक्शन रिप्ले में हमने देखा क्या बॉडी बैलेंस था बल्लेबाज का और क्या नजाकत भरा स्ट्रोक देखने को मिला 4 रनों के लिए। घुमाकर खेलने की कोशिश, यहां पे देखिएगा फाइन लेग बाउंड्री लाइन के पास वैकेंट एरिया है, वहां से गुजरती हुई गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार, 4 रन। कि 2 गेंदों के ऊपर 2 चव्वे दागे बल्लेबाज ने। अजय पाटिल आउट होने के बाद लग रहा था थोड़ा सा मनोबल खो जाएगा बल्लेबाजी करते हुए, लेकिन दिखा दिया बल्लेबाजों ने क्रिकेट किसी एक की जागीर नहीं होती, क्रिकेट किसी एक का खेल नहीं होता, 11 खिलाड़ी मिलकर प्रयास करना चाहिए। मिस टाइमिंग स्ट्रोक, इनर एज लगी थी, डायरेक्ट हिट डेंजर एंड पर, बार बार बचा, किस्मत थोड़ी सी साथ दे रही है दीपक इंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावली टीम के बल्लेबाजों का। सिंगल रन आएगी, टीम का टोटल 17 रन बन चुके हैं। सेकंड ओवर प्रोग्रेस पर है विशाल शेलके, पहली दमदार शुरुआत की थी, अजय पाटिल का विकेट लिया था, उसके बाद दूसरी गेंद डॉट आई थी, उसके बाद बल्लेबाजी करते हुए 2 चव्वे दागे थे बल्लेबाजों ने। ये परिवर्तन है, ये देखने को हमेशा मिलता है। और बिल्कुल जहरीली गेंद डाली थी, ब्लॉक होल में यॉर्कर लाइन की गेंद, बड़ा शॉट नहीं, अपने आप को बचाना होता है ऐसे गेंदों के ऊपर बल्लेबाज को, और वही काम किया। सिंगल रन आएगी, सिंगल रन के साथ ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर रन बने हैं इस वक्त 18 रन। 9.00 के औसत से रन बनाए, लेकिन इतने में खुश नहीं होना होगा बल्लेबाजों को, क्योंकि रनों की गति को बढ़ाना होगा। पानी लेके जाए मैदान के अंदर। 9.00 की औसत से रन संख्या बनाई है सुदर्शन, देखा जाएगा तो ये मैं कहूंगा कंफर्टेबल रन नहीं रहेंगे। फाइट करना है तो 12-13 की औसत से आगे जाना होगा, 15 का टारगेट आपको बहुत ज्यादा ऊपर लेके जाएगा, तो ये सब बातें ध्यान में रखनी चाहिए। आज देवेंद्र माली हमारे साथ है, कल देखा हमने गितेश सार्डेकर और हमारे प्रवीण जी दुगाड़े थे, काफी अच्छी आवाज उनकी देखने को मिली। और आज यहाँ पे और एक जो 4 का फॉर्मेट है उसमें अगर देखा जाए विनर के बीच में ये मुकाबला यहाँ पे देखने को मिल रहा है। एक तरफ जय चेरोबा सांगड़े टीम है तो दूसरी तरफ दीपक इंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावले टीम। या दरम्यान आदरणीय सूरजजी भगत शिवकर ग्रामपंचायतीचे सदस्य साहेब आहेत, त्यांना विनंती असेल, चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे, सब यावं आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन या क्रिकेटचा आनंद घ्यावा अशी आपल्याला आग्रहाची विनंती आहे आयोजकांच्याकडून आणि खास करून आमच्या ग्रामपंचायतीच्या एक पाटील यांच्याकडून। नए गेंदबाज परेश शेलके वापिस से गेंदबाजी के ऊपर बुलाया है, क्योंकि और क्यों न बुला जाए, ये देखा जाएगा तो सुदर्शन पहली गेंदबाजी करते हुए उन्होंने पहली गेंद के ऊपर विकेट ली थी, 8 रन दिए थे पावर प्ले की ओवर में।
तो ये तो बनता है कि कप्तान उनके ऊपर भरोसा कर सकता है, इसलिए तीसरी गेंदबाजी के लिए फिर एक बार उनको वापस बुला दिया कप्तान ने। ये सोच होती है कप्तान, और जिस तरह से पैतरे इस्तेमाल करते हैं ना, आप शतरंज की पारी में खेलते हुए हर एक पैतरा इस्तेमाल करना पड़ता है, हर एक चाल खेलनी पड़ती है। तो शायद इसमें से कप्तान ने खेली हुई ये चाल है, फिर एक बार इनवाइट करके, क्योंकि ये जो है ये बहुत महत्वपूर्ण विकेट रहेंगे मिडल ऑर्डर के। टाइमिंग सो खेला इस बार, देखिएगा आशीष, आशीष के हाथ से गेंद छूटी है, ज्यादा कॉन्फिडेंस लेवल था इस बार। आई कांट बिलीव, यकीन नहीं हो रहा है, कप्तान है, होता है क्रिकेट में लेकिन नहीं होना चाहिए। आप बहुत बड़े प्लेटफॉर्म पर खेल रहे हैं, अगर इसमें से जीतोगे आप पूरी तरह से सुपर 12 में क्वालिफाई हो चुके होंगे, तो ये बहुत इंपॉर्टेंट मुकाबला रहेगा दोनों टीमों के लिए। ओवर द विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग में, वहां पे मंगेश पाटिल है। ओ ये क्या चल रहा है आजकल, ये पता नहीं है, बिल्कुल खराब फील्डिंग यहाँ पे देखने को मिली इस दौरान। अगर देखा जाएगा तो रन बनेंगे इस गेंद के ऊपर, 2 रन बनेंगे। टोटल की बात करें तो 21 रन 2 विकेटों की नुकसान पर सूरज सावंत खेल रहे, एक बेहतरीन इनिंग को अंजाम दे रहे। एक जीवन दान में मिला था बल्लेबाज को। परेश शेलके, कोशिश अच्छी की थी परेश ने विकेट लेने की, थोड़ा सा सपोर्ट नहीं मिला था फील्डर का। ब्रश किया था गेंद ने, शॉर्ट टर्न मैन के खिलाड़ी इस बार गलती नहीं करेंगे, इस बार वापस जाना पड़ेगा। नेक्स्ट विकेट डाउन यहाँ पे बल्लेबाजी करते हुए दीपक इंटरप्राइजेस एंड OV11 खानावली टीम का। षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला, मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला। 40 गावाचं भरलं आयोजन या होणार कोली गावाला, 40 गावाचं भरलं आयोजन या होणार कोली गावाला। थीम सॉन्ग था इस टूर्नामेंट का, 40 गांव प्रीमियर लीग का, और आवाज सुन रहे थे आप दिनेश पाटिल जी की। इस दौरान हमारे अन्ना जी गावड़े आपसे भी दरख्वास्त से आइएगा, ये पूरा कमेंट्री बॉक्स हम देखेंगे, सब मेहमान स्क्रीन पर आपको देखने को मिले। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए तेजस शिल्के, पूरी शिल्के फैमिली यहाँ पे देखने को मिल रही ज्यादातर दोनों मुकाबले में। तेजस शिल्के नए बल्लेबाज 5वें नंबर पर बल्लेबाजी के लिए आ चुके हैं। परेश शिल्के गेंदबाजी करते हुए, दूर वाली छोर से परेश गेंदबाजी के लिए तैयार। मिस टाइमिंग स्ट्रोक था, जगह बनाने की कोशिश थी। सन्माननीय नाथाजी गावण यांचं इथं आगमन झालेलं आहे, यावं आपण। आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, आपल्याला आग्रहाची विनंती आहे आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा। तो बात कर रहे थे हम, जहां तक जिक्र कर रहे थे परेश शिल्के की, वाकई तारीफ काबिल गेंदबाजी। हालांकि विकेट भी लिया है परेश ने, काफी बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे देखते हुए नजर आएगी। अभी तक सब कुछ ठीक ठाक चल रहा है। और एक बढ़िया गेंद, और एक बेहतरीन गेंद बैकफुट पर जाते हुए, यकीन नहीं हो रहा है यही टीम है दीपक इंटरप्राइजेस जिन्होंने पिछले नक्कीच रसायनी 40+ मेंबर राजेंद्र खरवले आणि नितीनजी पाटील त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या आपण या मंचावर आपलं मनापासून स्वागत। नक्कीच आणि आपल्या परिसरातील एक युवा नेतृत्व जीवन मुंडे सोमटणे गावचे, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। आमचे मित्र एक जबरदस्त या ठिकाणी व्यक्तिमत्व, त्यांचे आम्ही स्वागत। मंचावर या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते, या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया। इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जाईल सरळ गोळीच्या वेगानं फेकून दिलाय षटकारासाठी। सुरुवात ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की 54 धाबांचं टार्गेट या ठिकाणी जमा केलं होतं, 55 धाबा या ठिकाणी पूर्ण करायच्या होत्या जिंकण्यासाठी, आणि त्या सुरुवातीला मात्र
या ठिकाणी आपण बघतोय 13 धाब्यांनी सुरुवात केली आहे प्रणित गायकरनं पहिल्या षटकामध्ये धाबा खर्ची केल्या 13. सलामीची पहिली जोडी आपण बघतोय आशिष पाटील विशाल शेळके ही जोडी खेळ करते. मी टॉस साठी पुन्हा एकदा विनंती करेन या ठिकाणी टॉस साठी लगेचच यायचं आहे. स्वरांश 11 आजिवली आणि नक्कीच नारपोली गावचे हरिश्चंद्र कुरंगळे आणि प्रदीप पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावर आपलं मनापासून स्वागत या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. हरिश्चंद्र पाटील त्यानंतर दोन्ही हरिश्चंद्र कुरंगळे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या मंचावर आपलं मनापासून स्वागत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला मित्रांनो. या ठिकाणी आपण बघतोय 13 धाबा जमा केल्या. जिंकण्यासाठी 55 धाबांचं टार्गेट सेट केलं होतं. अगदी 11ची सरासरी राखायची होती प्रत्येक षटकामागे आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय धाबा जमा केल्या त्या तब्बल 13 धाबा जमा झाल्यात. अजूनही 42 धाबांची गरज. उर्वरित 24 चेंडूंमागे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र जाईल वन बाउल सीमा पार चौकार. तर विनंती असेल पुन्हा एकदा पास साठी आपण लगेचच यायचं आहे. तर बघतोय आपण या ठिकाणी या चौकाराने एकूण धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 17 या आकड्यावरती. गोलंदाज सूरज सावंत पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक्स लगावला. या ठिकाणी पाहायला मिळतंय चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. वन बाउन्स आलेला हा दुसरा चौकार. लहानपणी आपल्याला शिकवलं जायचं शाळेमध्ये. आपली हायस्कूल शाळा असायची आणि प्रत्येक शिक्षक आपल्याला सांगायचे की तुमची तिमाही सोपी असेल, सहामाही सोपी असेल आणि नवमाही सोपी असेल आणि वार्षिक सगळ्यात कठीण असेल. म्हणजे प्रत्येक परीक्षा तुमची कठीण असते. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही सहजतेने सामना जिंकला होता. आपण बघितलं होतं खानावळे संघानं मागचा सामना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जिंकला होता. परंतु या सामन्यामध्ये त्यांना मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतीये. सलामीची जोडी काय जबरदस्त भेदक खेळ करतीये. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आपण बघतोय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रावर चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. इथे मात्र धाव घेण्याची संधी निर्माण करू दिली नाही आणि आपण बघतोय 2 चौकारानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. या ठिकाणी धावफलक तिथेच स्थिरावते. धावफलक पोहोचतंय ते 21 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी तब्बल 55 धावांचं टार्गेट सेट पूर्ण करायचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त हेलिकॉप्टर पद्धतीने मारलेला फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या रिजन मध्ये. आलेला हा तिसरा चौकार या षटकामधील. तर चिराग पियांशू 11 मोहपे विरोधात असेल स्वरांश अजिवली. या 2 संघांमध्ये आपल्याला टॉस होताना पाहायला मिळेल. मात्र आता या षटकानंतर आपण टॉस देवेंद्र टॉस तर हरलाय तुमच्या संघाने. फार महत्वाची मॅच असेल. डू ऑर डायची रेट असेल. या वेळेला काय चेंजेस असतील संघामध्ये आणि काय स्ट्रॅटर्जी असेल या वेळेला काय प्लॅनिंग असतील संघामध्ये. स्ट्रॅटर्जी आमची तीच असेल. फक्त मागाशी माझी विकेट चुकून माझ्याकडून जो रनआउट झाला ते वाचण्याचा प्रयत्न करेन आणि मी शेवटपर्यंत 5 ओव्हर खेळण्याचा प्रयत्न करेन. अजून काही चेंजेस संघामध्ये काहीतरी नवीन खेळाडू आपण इन करणार आहात त्याच्याबद्दल काय म्हणाल. काय कशा पद्धतीने खेळ असेल त्याचा. चेंजेस जे होतील प्लेयर जे इन होतील त्यांनी टीमसाठी चांगला प्रयत्न करावा. कारण का
हा डू डायचा सिच्युएशन आली आहे, तर प्रत्येकाने म्हणजे प्रेशर न घेता चांगला आपला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करावा. नक्की शुभेच्छा असतील तुझ्या संघाला, कारण डू ऑर डाय. त्याने आत्ताच सांगितलं की या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो कुठेतरी आशेचं किरण असेल, हारेल त्याला मात्र या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल. चला वळूया आपण समालोचन कक्षामध्ये. थँक्यू रोशन. आपण बघितलं असेल हाच तो संघनायक होता ज्या संघनायकानं मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. कारण आपण नेहमी म्हणतो की आयुष्यात जबाबदारी स्वीकारा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. यावेळेस त्यानं ओळखलं की आता मात्र माझ्या जबाबदारीची गरज आहे, माझ्या चांगल्या खेळीची गरज आहे ती देवेंद्र पाटीलनं. शुभेच्छा असेल तुम्हाला दोन्ही संघांना. आणि वळूयात या सामन्याकडे. आपण बघतोय जिथे 2 षटकांमध्ये पूर्ण धावा केल्या त्या 30 आता मात्र गरज असेल ती 25 धावांची. उर्वरित चेंडून मागे आता मात्र आपण बघतोय पहिल्या चेंडूवर या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र एक सिंगल या ठिकाणी खेळपट्टीवर पूर्ण केली. या 2 फलंदाज आशिष पाटील विशाल शेळके या जोडीनं आशिष पाटील खेळतोय 24 या आकड्यावरती स्वतःच्या, तर विशाल आपण बघितलं होतं 7 या आकड्यावरती. तर एकूणच आपण बघतोय तिसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रणित गायकर, ज्या प्रणित गायकरनं पहिलं षटक फेकलं होतं. 13 धावा खर्ची केल्या होत्या. त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता. चेंडू जाईल सिली मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मिळते सिंगल. तर नक्कीच यानंतरचा सामना असेल तो चिराग प्रियांशी 11 मोहपे कोळके संघ आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात असेल स्वरांश 11 अजिवली संघ. दोन्ही संघांना डू ऑर डायची सामना असेल, कारण या सामन्यामध्ये जर का तुम्ही परास्त झालात तर तुम्ही या स्पर्धेमधून नक्कीच बाहेर पडाल. परंतु बघूयात दोन्ही संघांसाठी एक शेवटची संधी असेल आणि या शेवटच्या संधीचं सोनं कोणता संघ करेल ते येणारा काळ सांगेल. परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय 32 धावा धावफलकावर. इथे मात्र चेंडू थोडासा स्लोवर टाकला, त्याचा फायदा उचलला, चेंडूला फेकून दिला ते बॅकवर्ड लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सरळ चौकार. जय चेरोबा 11 सांगडे आणि दीपक एंटरप्राइजेस उभे 11 खानावळे या 2 संघादरम्यान आपण बघतो हा सामना चालू आहे. आणि परिस्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये एक अति तो सामना जिंकला होता अजय पाटीलच्या फलंदाजीच्या बलबुत्यावर, ताकदीवर. परंतु या सामन्यामध्ये मात्र संघर्ष करावा लागतोय प्रत्येक धाव वाचवण्यासाठी. तुम्ही म्हणेन दीपक एंटरप्राइजेस ओवी 11 खानावळे संघाला आपण बघतोय आतापर्यंत प्रणित गायकर आपल्या वाट्याचं दुसरं षटक फेकण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या होत्या 13. दुसरं षटक फेकलं ते सूरज सावंतनं, त्यानं धावा खर्ची केल्या होत्या तब्बल 17. चांगला चेंडू, परंतु यावेळेस पंचांनी या ठिकाणी वळण घेतलं. हा चेंडू खराब असल्याचा निर्णय मिळतोय. अवांतर धाब्याने या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 17 धावांची गरज. उर्वरित चेंडून मागे सामना थोडासा सोपा झालाय, कारण आपण बघतोय सलामीची जोडी चांगला खेळ करतोय. इथे मात्र पाहायला मिळतंय पुन्हा एकदा कोणतेही चूक न करता प्रत्येक चेंडू जसा येईल तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो या जोडीकडून. आणि आशिष पाटील 29 या धावसंख्येवरती खेळतोय. विशाल शेळके करतोय 9 या धावेवर. तर एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 39. लॉस ऑफ नन. जबरदस्त सुरुवात, बिनबाद अशी सुरुवात पाहायला मिळते. संघर्ष. इथे मात्र चेंडूला उडवलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? अजय पाटील स्वतः या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्र या ठिकाणी मिळतोय आणि हा झेल टिपला जातोय. पहिला गडी गारद होतोय तो जय चेरोबा 11 सांगडे संघाचा. षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला, मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार गोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार गोली गावाला. थँक्यू डीजे. तर ज्या क्षणाची वाट पाहत होते ती जोडी फोडण्यासाठी प्रयत्न केला. यावेळेस आपण बघितलंय तिसरं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. 2 षटकं फेकली ती प्रणित गायकरनं. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा दिल्या 9. एकूणच 21 धावा, माफ करा 22 धावा या ठिकाणी त्यानं खर्ची केल्या. एक
महत्वाचा मोहरा टिपला गेला तो आशिष पाटीलच्या स्वरूपानं ज्यानं धाबा जमा केल्या होत्या स्वतःच्या खात्यामध्ये 29 तब्बल 6 चौकार त्याने या ठिकाणी मैदानावर प्रेक्षकांना दाखवले होते। एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 39 आणि 16 धाबांची अजूनही गरज। 12 चेंडू 16 धाबांची गरज। बघूयात एक संधी मिळाली आहे विकेट घेण्याची। तर बघूयात 12 चेंडू 16 धाबांची गरज असेल या सामन्यामध्ये। आता मात्र हा सामना थोडासा या ठिकाणी कलाटणी घेईल का, एक वेगळा रंग दाखवेल का? कारण आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये जिथे जय चेरोबा 11 सांगडे आणि कोळखे मोपे संघादरम्यान पहिला सामना आपण पाहिला होता जिथे गरज होती 18 चेंडू आणि 21 धाबांची आणि तो सामना या ठिकाणी आपण बघितलं होतं पहिल्या सामन्यामध्ये आपल्या बाजूने झुकवला होता आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवर। परंतु या सामन्यात पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळेल का? प्रेक्षक देखील प्रश्न करत असतील कारण 12 चेंडू 16 धाबा सामना जरी सोपा असेल परंतु हे षटक निर्णायक असेल। या षटकामध्ये जर का कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजानं, या षटकामध्ये जर का विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजानं तर मात्र हा सामना सोपा केला जाईल। परंतु त्या उलट मी म्हणेन जय चेरोबा 11 सांगडे संघ म्हणत असेल या षटकामध्ये हा सामना संपविला गेला पाहिजे, ती फलंदाजी या सामन्या या षटकामध्ये केली गेली पाहिजे। परंतु बघूयात विशाल शेळके जो 9 धावावर खेळतोय त्याच्या साथीला आलाय तो आशिष मुंडे नॉन स्ट्राइक एंडला। पहिला चेंडू या ठिकाणी मात्र बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जाईल बॅटची कडा घेऊन लेग स्लिपच्या हातामध्ये, फलंदाज बाद होतोय। आपण मात्र विचार करत असेल प्रेक्षक हा चौकार जर का अडवला असता तर काय झालं असं, कारण जरतरचं क्रिकेट प्रत्येक वेळी या ठिकाणी चर्चा केली जाते। याही वेळेस पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक निवडलंय परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची चूक आणि त्याचा फायदा उचलला, सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय आणि या दुहेरीने आपण बघतोय जिथे गरज होती 12 चेंडू 16 धाबांची ती गरज येऊन टेपली आहे। शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 10 धाबांची गरज, 9 चेंडू 10 धाबांची गरज। सामना आता मात्र या ठिकाणी सोपा करण्याचं नक्कीच काम करतोय कारण आपण बघतोय गोलंदाज भेदक मारा करतोय। अशा वेळेस एकेरी दुहेरी धावांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचं काम केलंय द्वारकाला आपण बघतोय। क्षेत्ररक्षण या ठिकाणी आता मात्र त्याला माहिती आहे या सामन्यामध्ये जर का आपण जिंकलो तर डायरेक्ट आपण बघतोय सुपर 12 मध्ये आपलं स्थान पक्क होणार आहे। त्या इराद्यानं आता मात्र हे शेवटचे काही क्षण आहेत आणि या क्षणामध्ये एक चूक नक्कीच भारी पडणार आहे आणि तशा परिस्थितीत आता मात्र क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा सजावट करताना आपल्याला पाहायला मिळतोय। बघूयात शेवटचे 9 चेंडू गरज असेल ती 10 धाबांची, 9 चेंडू 10 धाबा। यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जाईल मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तिथे मिळते ती सिंगल आणि या सिंगलने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 46 लॉस ऑफ 2 विकेट 46 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय। अजूनही 8 चेंडू शिल्लक मित्रांनो, 9 धावांची गरज। क्षेत्ररक्षक या ठिकाणी माफ करा फलंदाज या ठिकाणी आता मात्र द्विधा मनस्थितीत असेल, चेंडूला या ठिकाणी मोठे फटके मारून हा सामना संपवायचा की सिंगल डबल घेऊन हा सामना या ठिकाणी संपवायचा।
अशा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलाय, परंतु गोलंदाज काय विचार करत असेल, विकेट घ्यायची की निर्धाव चेंडू टाकायचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज स्वतः चेंडूला फील्ड करतोय, धाव घेण्याची संधी निर्माण करून देत नाहीये. हाच तो संघर्ष मित्रांनो या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक धावेसाठी झगडायचं कसं, प्रत्येक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करायचं कसं, याचा मात्र जिवंत उदाहरण पाहायला मिळतंय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक मित्रांनो, 9 धावांची गरज. जर का हा चेंडू निर्धाव टाकला, जर का या चेंडूवर या ठिकाणी विकेट मिळवली तर सामन्यामध्ये रंगत अजून वाढेल. परंतु या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मी म्हणेन जय चेरुबा 11 सांगडे संघ आपलं वर्चस्व या ठिकाणी मजबूत करेल. परंतु बघूयात शेवटचा चेंडू नेहमी निर्णायक असतो आणि या निर्णायक चेंडूवर काय घडेल. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 47 या आकड्यावरती. 47 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रीतम पाटील ज्यांना आतापर्यंत धाबा खर्ची केल्या त्या 8 आणि शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण सरळ फेक केली आहे ती द्वारकाच्या हातामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि गरज असेल ती 7 धाबांची. 6 चेंडू 7 धाबा, दोन्ही संघांसाठी समसमान टेन्शन असणार आहे. कारण यावेळेस आपण बघतो एक चूक तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मागणी ठरेल. कारण आपण बघतोय कधी कधी फलंदाज विचार करत असतो की षटकार चौकार मारून हा सामना संपवायचा, परंतु कधी कधी मिस टायमिंग ड्रॉप देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तशा परिस्थितीमध्ये एक चूक मी म्हणेन प्रत्येक संघासाठी नक्कीच चुकीची असेल. परंतु बघूयात पाणी पुरवायचं आहे. आपण बघतोय शेवटचा गोलंदाज कोणता वापरण्यात येईल. कारण आपण बघतो आता स्लॉगवरचं षटक आहे. शेवटचे 6 चेंडू आता मात्र अजयने स्वतःच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू घेतलाय, कारण त्याला माहिती आहे माझ्या नेतृत्वाची गरज आहे. असं म्हणतात की करा किंवा मरा ही एका शूरवीराची संकल्पना असते. मरण्याच्या आधी काहीतरी करेन ही एक सामान्य माणसाची संकल्पना असते, परंतु तोपर्यंत मी मरणार नाही जोपर्यंत मी जिंकत नाही. आणि ती एक विजेत्याची संकल्पना असते. आणि हा विजेता कोणता संघ ठरेल, या ठिकाणी कोणता संघ आपला या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. कारण शेवटचे 6 चेंडू 7 धावा, 7 धावा जरी सोप्या वाटत असेल तरी नक्कीच मी म्हणेन एका मोठ्या टेन्शन सारख्या नक्कीच असेल. कारण आपण बघतो बऱ्याचदा फलंदाजाच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती असते की या धावा एकेरी दुहेरी धावा करून पूर्ण करायच्या की मोठे स्ट्रोक्स लगावून पूर्ण करायच्या. परंतु पाहूयात आता मात्र या दोन्ही संघांच्या खेळाडूकडून कशा पद्धतीने खेळ पाहिला जाईल. अजय पाटीलने स्वतःच्या हातामध्ये शेवटचं षटक घेतलंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक मित्रांनो आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. ऑन द स्ट्राईक आशिष मुंडे. पहिला चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो विसावतोय द्वारकाच्या हातामध्ये. अजूनही टेन्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. थरारक सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक मित्रांनो आणि 7 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज. बघूयात आता मात्र सामना परत या ठिकाणी बऱ्याच परिस्थितीत आपण बघतो रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अजय पाटीलने या ठिकाणी आता मात्र नेतृत्व हाती घेतलंय, कारण त्याला माहिती आहे माझ्या खेळीची गरज आहे. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. जसा चेंडू टाकला तो विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे मात्र पाहायला मिळत आहेत या ठिकाणी स्वरांश 11 आजुली संघाच्या बाजूने आपण बघतोय
कानाळे संघाचे चाहते आपण बघतोय जल्लोष साजरा करतायत, परंतु सांगडे संघाचे या ठिकाणी चाहते जल्लोष साजरा करतील की नाही, कारण आपण बघतोय बॅक टू बॅक आलेले 2 निर्धार चेंडू, आता मात्र शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी अजय पाटील या ठिकाणी एकच नाव या ठिकाणी नावाजलं जात आहे आपण बघतोय, परंतु त्या उलट कामगिरी करावी लागेल ती मी म्हणेन आशिष मुंडे या फलंदाजाला. आपण बघतोय क्रिकेट म्हणतो ना आपण, एका खेळाडूची मक्तेदारी नसते आणि अशा परिस्थितीत तुझ्या जवळचा चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक मित्रांनो आणि 7 धावांची गरज. फेकलं तर ते नामदेव उदरे यांच्याकडून तब्बल 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पाहूयात या ठिकाणी आता मात्र जबरदस्त रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, गरज असेल ती तब्बल 7 धावांची आणि या 7 धावा पूर्ण करण्यासाठी आता मात्र फलंदाजाला काहीतरी प्रयत्न करावा लागेल. 3 चेंडू 7 धावांची गरज. काय घडेल? प्रत्येक प्रेक्षक आता मात्र सगळे प्रेक्षक उभे राहिलेत, बसलेले प्रेक्षक उभे राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज असताना या क्षेत्ररक्षकानं केलेली चूक, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही अपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट मिळते ती फलंदाज आशिषची, परतावं लागेल, फक्त मिळते ती सिंगल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. तटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश पाटील. नक्कीच शैलेंद्र पाटील भोकरपाड्याचे, त्यांच्याकडून आपण बघतोय अजय पाटील साठी पारितोषिक देण्यात येत आहे. 500 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. नक्कीच आपण बघतोय शैलेंद्र पाटील यांच्याकडून आपण बघतोय भोकरपाड्याचे, त्यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल शैलेंद्र यांच्याकडून. तर बघतोय आपण नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतंय. पिंपळाच्या रूपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भयपणे संकटाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचे काय ते येतात आणि जातात, परंतु या खेळपट्टीवर वाघासारखं उभं राहून हा सामना जिंकून देता आलं पाहिजे. पाहूयात हा सामना जिंकून देईल का, परंतु इथे नाही. खडा येतो अजय पाटील, त्यानं सांगून दिले हा सामना माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. भलेही फलंदाजीमध्ये मी नाराज ठरलो असेल, परंतु माझ्याकडे असलेली गोलंदाजी आणि ती दाखवण्याचं काम केलं या गोलंदाज अजय पाटील. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. कोण विसरेल या गोलंदाजाला, कारण आपण बघितलं होतं, आत्ताच आपण पाहिलं होतं रायगड प्रीमियर लीगच्या या सामन्यांमध्ये हाच तो गोलंदाज होता. जमा करू दिली नव्हती ती समोरच्या संघाला आणि तब्बल 4 गडी प्राप्त केले होते, परंतु यावेळेस मी म्हणेन की 7 धावा या 70 धावांसारख्या त्याच्याकडे होत्या आणि त्या 7 धावा वाचवण्याचं काम अजय पाटीलनं केलं. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत, परंतु बघूयात शेवटचा एका चेंडूचा खेळ. दिनेश कार्तिकची आठवण करून देईल का हा फलंदाज. 1 चेंडू 6 धावांची गरज, एक मोठा टोला हा सामना संपवू शकतो, परंतु बघूयात. आणि हा सामना या ठिकाणी आपण बघतोय पंचांनी घोषित. आपण स्पर्धेच्या विजयानंतर आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळणार आहोत. तर सन्माननीय एक जबरदस्त स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. शेवटचं षटक स्वतःसाठी राखून ठेवलं होतं. भलेही 2 धावा असतील, भलेही 4 धावा असतील, परंतु 7 धावा वाचवण्याचे योगदान नक्कीच दिलं असेल. वळूयात पुन्हा एकदा स्वागताकडे. सन्माननीय जीवनजी मुंडे सोमटणे गाव युवा नेते आहेत. मी त्यांना विनंती करेन की आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करावा. जीवनजी मुंडे. सूर्यकांत पाटील सांगडे, आपणही समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. रोशन 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल
एक चांगली गोलंदाजी नक्कीच अजय पाटील तुम्ही केली असेल, परंतु या सामन्याला वाचवलंय ते प्रणित गायकर या फलंदाजानं, कारण त्या 28 धावा आल्या नसत्या त्याच्या तर तुम्हाला या ठिकाणी संघर्ष करता आला नसता. तर प्रणित गायकर ठरला या सामन्याचा सामनावीर. आदरणीय राजेंद्र